आजपासून राज्यात 3 दिवस हलका ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर किमान तापमानात घट होऊनही थंडीतही वाढ होण्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगावसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी 5व्या दिवशी फेसाळलीच। कंपनीतील विषारी पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ। ताप, सर्दी, खोकला असल्यास कोरोना चाचणी करा। राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण। कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं। 8,26,00,000चा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई। भावना गवळींचा मात्र इन्कार। सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध। सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्यानं गुन्हा केला। राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक। काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार। सोलापुरात हिंदू मोर्चा दरम्यान 2 दुकानांवर दगडफेक। दुकान आणि काही साहित्याचं नुकसान, तर एका व्यक्तीला दगड लागल्यानं किरकोळ जखमी। घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सोलापुरात मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तर 2 जणांना अटक। तर छुटरू गोष्टींकडे लक्ष देत नाही। सोलापुरातील दगडफेक प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर आम्ही सत्तेत आहोत, जो शब्द दिलाय तो पाळू, नितेश राणेंची ग्वाही। सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी। एमआयएम शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांची मागणी। शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार केलं। तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम मोहोळनं केलं होतं। तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांचं वक्तव्य। अभिनेता किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार। मुंबईकरांसाठी नव्या वर्षात नाटक, सिनेमा पाहणं महाग होण्याची शक्यता। गेल्या 13 वर्षांपासून मुंबई महापालिकेने रंगभूमी करात वाढ केलेली नाही। मात्र 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पालिकेकडून रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव। मध्य हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुरुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवरील पनवेल वाशी अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। भंडारा ते पवनी रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा संताप। गेल्या 12 वर्षांपासून या रस्त्यामध्ये आडकाठी करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, गडकरींचा संताप। दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत सरकारवर टीका केली। शिवडी नावाशेवा पूल जनतेसाठी लवकर खुला करा, नाहीतर आम्ही हा मार्ग खुला करू, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा। निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच होर्डिंग्स आणि पोस्टर दिसतील। अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील। आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला। 2024 मध्ये आपलं सरकार येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार। घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी टेंडर खातात। त्यांनी 6080 कोटींचा घोटाळा केला, हे मी ठामपणे सांगतोय, आदित्य ठाकरेंचा आरोप। खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। तर कुठल्या मोहापायी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही, शिंदेंचा खुलासा। 1.5 वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी प्रयोग केला त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल। 100व्या नाट्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे टुणकड उडी मारून बसले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। तर पदाचा मोह नव्हता, पक्ष वाचवण्यासाठी भूमिका घेतली, शिंदेंचं विधान। वयस्कर झाल्यावर कधी ना कधी थांबायचं असतं आणि नव्या पिढीला संधी द्यायची असते। मी कोणाचा अपमान करू इच्छित नाही, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढे रोहित पवार मोठे नाहीत, उपमुख्यमंत्री अजितदादांचा टोला। तर त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील, अजितदादांची माहिती। रोहित पवार तो अभी बच्चा आहे म्हणत अजित पवारांची टीका।
तर बच्चा है पर मन का सच्चा है रोहित पवारांचं अजित पवारांना एका गाण्याच्या माध्यमातून प्रत्युत्तर. शिवसेनेचा खासदार निवडून आला पाहिजे म्हणून मावळ लोकसभेत मी जोर लावला आणि श्रीरंग बारणेंना निवडून आणलं. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. तर बारणे जिंकले पण अजित पवारांनी राग माझ्यावर काढला. शिवतारेंची प्रतिक्रिया. ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार छगन भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं उत्तर. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवांनी गावागावात मिरवणुका काढा. भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन. जरांगेंनी बालिशपणाच्या मागण्या करणं थांबावं. मंत्री छगन भुजबळांची मागणी. तर ओबीसीतून आरक्षण घेणं चुकीचं भुजबळांचं वक्तव्य. बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसची मागणी पण या गोष्टी सरकारच्या हातात. मला विश्वास आहे सरकार यावर सकारात्मक विचार करेल. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. शरद मोहोळची हत्या पूर्ववैमनस्यातून. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर अनेक दिवसांपासून मोहोळसोबत. पुणे पोलिसांची माहिती. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही समोर. खेड शिवापूर टोल नाक्यावर आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीत कैद. पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात 2 नामांकित वकिलांचा सहभाग. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण असं आरोपी वकिलांचं नाव. आरोपी वकिलांना पुणे पोलिसांकडून अटक. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत कोठडी. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी. 2024-25 या वर्षासाठी अकोला जिल्ह्याला 729 कोटी 42 लाख रुपयांचा निधी द्या. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी. बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ऑनलाईन उपस्थिती. बुलढाण्यातील संग्रामपूरमध्ये एसबीआयचं एटीएम मशीन चोरट्यांनी केलं लंपास. एटीएम मशीन ट्रकमध्ये टाकून चोरट्यांनी केला पोबारा. एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती याची चौकशी सुरू. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू विठ्ठल क्षीरसागर यांना ऑनलाईन गंडा. मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून 57,20,000 रुपये लुटले. मुंबईच्या आझाद मैदानावरून मॅरेथॉनचं आयोजन. भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात. मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर सहभागी. कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात. जगभरातून धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर इतक्या अंतराची मॅरेथॉन. नागपूरमधील प्रतीक दरोडे या रामभक्ताकडून मोफत श्रीरामाच्या नावाचा टॅटू गोंदून देण्याची घोषणा. नागपुरात LGBTQ सदस्यातर्फे प्राईड मार्चचं आयोजन. सारथी ट्रस्टच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावात रावण नाचवणे स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्यातल्या अनेक संघांचा सहभाग. डोक्यावर 10 तोंडी रावणाचा लाकडी मुकुट आणि हातात तलवार घेऊन पारंपरिक वाद्याच्या तालावर रावण नाचवला जातो. बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींच्या सुटकेविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या निर्णय. बांगलादेशात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान. अभिनेता अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.